नमस्कार. आपण पाहत आहात समय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, राजसाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे चर्चा. राजसाहेब यांचं भाषण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांच्या भाषणावर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत असते आणि वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपापलं म्हणणं राज ठाकरे साहेबांच्या संदर्भामध्ये चर्चा करत असतात, बोलत असतात. तेव्हा राजसाहेब ठाकरे एक प्रभावी वक्ते आहेत आणि एक व्यंगचित्रकार आणि एक प्रभावी वक्ता म्हणून ते पूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. खरं म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ते ज्यावेळेला भाषण करतात त्यावेळेला एक 8-15 दिवस संपूर्ण त्यांचा अभ्यास करतात आणि संपूर्ण अभ्यास करून मगच ते जाहीर सभेमध्ये भाषण करत असतात आणि त्यांच्या सभा या प्रचंड होत असतात. काल जी गुढीपाडव्याला सभा झाली ती मनसेची जो मेळावा झाला त्यांचा गुढीपाडव्याचा तो प्रचंड झाला आणि संपूर्ण शिवाजी पार्क मैदान त्यांच्या मनसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी भरून गेलं होतं. तेव्हा एक मोठा प्रतिसाद राजसाहेब ठाकरे यांच्या त्या मेळाव्याला झाला हे त्या गर्दीवरून सिद्ध होतं. परंतु आता या ठिकाणी चर्चा आहे की राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं जे भाषण आहे, विशेषतः त्यांनी गंगेच्या संदर्भामध्ये, जे पाण्याच्या संदर्भामध्ये मागच्या पुण्याच्या त्यांच्या भाषणामध्ये जे उल्लेख केला होता त्यावेळेला अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या की हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात राजसाहेबांच्या त्या वाक्यामुळे. त्याच्यामुळे राजसाहेब ठाकरे यांनी त्या गंगेच्या संदर्भामध्येच एक विस्तृत असं भाषण केलं आणि त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं की ती गंगा किती प्रकारची अस्वच्छता आहे आणि त्या गंगा नदीमध्ये कशा प्रकारचे शव टाकले जातात आणि कशा प्रकारचं केमिकल आणि कशा म्हणजे किती अस्वच्छ गंगा आहे हे त्यांनी सप्रमाण त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवलं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एका धर्म आणि गंगा स्वच्छता, तर जर आपण गंगा माता म्हणतो, एक देवीचं रूप म्हणतो, मग ती गंगा किती अशुद्ध आहे, किती म्हणजे त्या गंगेमध्ये घाण झालेली आहे हे त्यांनी सप्राण दाखवलं आहे. आणि राजसाहेब ठाकरे हे एकंदरीत त्यांच्या भाषणावरून आणि या अगोदर केलेल्या भाषणावर देखील की ते मतं मिळवण्यासाठी भाषणं करत नाहीत. आपल्या पक्षाच्या उमेदवार, आपल्या पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक जे कोणी होणार आहेत त्यांना मतं कशा पद्धतीने मिळतील असा सातत्याने विचार करणारे जी मंडळी आहेत, तर त्यांच्यामध्ये राजसाहेबांमध्ये फरक आहे की माझ्या पक्षाच्या उमेदवारांना मतं मिळतील का नाही मिळतील त्याचा न विचार करता तर सातत्याने एक समाजसुधारक या नात्याने त्यांचं भाषण त्या ठिकाणी होत असतं आणि कुठल्याही पद्धतीचं मताचा विचार न करता भाषण करणारा हा जे फार थोडे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी राजसाहेब ठाकरे आहेत असं आपल्याला त्यावरून दिसतं. कारण नद्या किती अस्वच्छ आहेत आणि जर नद्यांना तुम्ही पवित्र मानता, नद्यांना देवी स्वरूप आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना मग आपण जर एक विचार केला की भारतीय जनता पार्टीच्या समजा भारतीय जनता पार्टीचे नेते त्या गंगेच्या संदर्भामध्ये अत्यंत भावनिक होऊन बोलत असतात की गंगा माता आहे, गंगा मैया आहे, तिची पूजा केली पाहिजे, तिचं म्हणजे एका हिंदू धर्मामध्ये त्या नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे अशा पद्धतीचं एक भावनिक ते बोलत असतात. पण कधीच ते भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते ही गंगा इतकी घाण आहे, अशुद्ध आहे हे असं काय बोलणार नाहीत. तर त्या ठिकाणी राज ठाकरेच बोलू शकतात की त्या गंगा नदीमध्ये कशा प्रकारचे शव टाकले जातात, कशा पद्धतीचे गंगेमध्ये त्या कारखान्यांचं पाणी जातं आणि कशा पद्धतीने तेल कचरा आणि जे त्यांनी काल त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तेव्हा आणि महाराष्ट्रामधील नद्यांच्या संदर्भात देखील त्यांनी नावं घेऊन त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तेव्हा अशा पद्धतीने कठोर ते बोलत असतात आणि समाजामध्ये असणाऱ्या प्रश्नावर आणि महाराष्ट्रामधील असणाऱ्या समस्यावर ते कठोरपणे बोलत असतात. तेव्हा
हा त्या गंगेच्या संदर्भामध्ये त्यांनी जे मागच्या पुण्याच्या मेळाव्यात बोलले होते त्या संदर्भात त्यांनी विस्तृतपणे ते संप्राण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि पुढे त्यांनी या बीडच्या प्रकरणामध्ये त्या सरपंचाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि राख त्या ठिकाणी जी बनते त्या राखेच्या व्यापारावर राखेच्या पैशामधून त्या घटना ज्या घडलेल्या आहेत ते देखील त्या ठिकाणी बोलले. परंतु या ठिकाणी एक गोष्ट जाणवते की जसं मसाजोगच्या सरपंचाचा त्यांनी उल्लेख केला तसाच तो सूर्यवंशी नावाचा मुलगा आहे परभणीमध्ये पोलिसाच्या माराने त्याचा मृत्यू झाला. किंवा त्या एक धनगर समाजाचा पण मुलगा नांदेडमध्ये त्याचा कशा अमानुषपणे त्याला त्या ठिकाणी त्याला त्रास करण्यात आला आहे. त्या अशा पण गोष्टीचा उल्लेख राजसाहेबांनी करायला पाहिजे. अशा पद्धतीचं देखील काही लोकांचं म्हणणं असतं की जसं सूर्यवंशी पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या सूर्यवंशी या मुलाचा मृत्यू झाला परभणीमध्ये किंवा नांदेडमध्ये धनगर समाजाच्या एका मुलाला कसा अमानुष पद्धतीने त्या ठिकाणी हे झालेलं आहे. तर अशा गोष्टी पण राजसाहेबांनी बोलल्या पाहिजेत. अशा प्रकारचं देखील ठिकाणी बोललं जातं किंवा परंतु जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर कठोरपणे बोलणारे राजसाहेब बाकी पक्षाच्या संदर्भामध्ये आता त्यांनी त्यांच्या पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी रणनीती आखलेली आहे. परंतु ते जाता जाता म्हणाले की फडणवीस साहेबांनी जर आमचं ऐकलं तर आम्ही त्यांना मदत करू. तेव्हा या मेळाव्यातून जाणारे मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले की राजसाहेब भाजप युती करणार की काय किंवा एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि ते असणारं सरकार म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा नद्यांचा प्रश्न असेल एक कठोरपणे त्यांनी त्या ठिकाणी शासनावर टीका केलेली आहे. परंतु जाता जाता ते शेवटी ओझरत म्हणालेत की फडणवीसांनी जर आमचं ऐकलं तर आम्ही त्यांना मदत करू. तर मग यापुढील काळामध्ये मनसे ही भाजपबरोबर जाणार आहे का महापालिकेमध्ये युती होणार आहे का तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे एक संभ्रम निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्या अंतर्गत ज्या मीटिंग सभा चालू आहेत त्याच्यामध्ये काही त्यांचं निश्चितपणे ठरलं असेल. परंतु टोटल महाराष्ट्रातील जे विचार करणारे लोक आहेत त्यांना या ठिकाणी वाटतं की एका बाजूला भारतीय जनता पार्टी किंवा इथं असणारे शासन आहे त्याच्यावर तुम्ही कठोरपणे बोलता आणि त्यांच्याचबरोबर तुम्हाला युती करायची आहे की काय अशा पद्धतीने देखील एक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता मनसेच्या कार्यकर्त्यामध्ये त्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा याच्यावर देखील चर्चा चालवली आहे. परंतु पुढील काळामध्ये ते योग्य भूमिका घेऊन महापालिकेला कशा पद्धतीने सामोरं जायचं अशा पद्धतीने देखील ते त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात. तेव्हा राजसाहेब ठाकरे हे मताचा विचार न करता कठोरपणे बोलणारा नेता म्हणून अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये आहे. तेव्हा पुढील काळामध्येच मनसेची भूमिका काय राहणार आहे ते आपल्याला कळेल. तेव्हा या गुढीपाडव्याच्या मेळावा जो प्रचंड यशस्वी झाला त्याच्यामध्ये राजसाहेबांनी जे भाषण केलं ते एकदम समाज परिवर्तन करण्याचं आणि बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा देखील उल्लेख केला. तेव्हा एक समाज सुधारक राज ठाकरे काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये त्या शिवाजी पार्कमध्ये समाज सुधारक राजसाहेब ठाकरे दिसले. परंतु एक यशस्वी राजनेता म्हणून एवढं प्रचंड प्रमाणात त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आणि त्यांच्या राजकीय पक्ष जर त्यांनी स्थापन केला असेल तर एक 13 आमदार सोडले तर त्यांना आतापर्यंत एक प्रचंड असं राजकीय यश त्यांना मिळालं नाही. तेव्हा यापुढील काळामध्ये राजकीय मोठ्या प्रमाणात यश त्यांना मिळेल की नाही मिळेल याबद्दल फार मोठी चर्चा चालू आहे. तेव्हा पुढील काळच ठरवेल की राजसाहेबांची मनसे राजकारणामध्ये आपला प्रभाव कशा पद्धतीने पाडू शकते व राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळेल की नाही मिळेल किंवा राजसाहेब हे समाज प्रबोधक आणि एक समाजसेवक किंवा समाजामध्ये वाईट चालीरीती आहेत अंधश्रद्धा आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याविरुद्ध कठोरपणे बोलणारे अनेक समाज सुधारक राजसाहेब यापुढील काळामध्ये दिसतात की एक यशस्वी राजनेता दिसतात. हा काळ पुढील काळच हा ठरवेल. तेव्हा या ठिकाणी या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.